आता एक क्षार येतात कुठून, तर जे रासायनिक खते आपण वापरत असतो, जमिनीत जे काही साल्ट असतात, तर ते सगळे आपल्या या पाण्यामध्ये पर्क्युलेट होऊन येत असतात. किंवा नदीच्या जवळचे जर पाणसाठे आपण पाहिले, त्याच्यामध्ये असणारे जे जडपणा आहे तो कमी असतो. जसजसं नदीपासून तुम्ही दूर दूर जाल आणि जिथं तुम्हाला नॅचरल पाणी साठा नसेल, मग तिथं बोरवेल असेल किंवा विहीर असेल आणि ते पण जितकं जास्त खोल असेल, तर तितकं तुम्हाला त्याच्यामध्ये असणारे क्षारांचं प्रमाण आहे, तर ते जास्त पाहायला मिळेल. आणि हे जड असलेलं पाणी हे पण आपल्या द्रावणाची कार्यक्षमता आहे किंवा स्थैर्यता आहे याच्यावर परिणाम करत असतं. मग हा पीएच सोबत द्रावणाच्या जडपणावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि मग आपल्याला प्रश्न पडेल की आपण हे पाणी निवडणार कसं? तर आपण जिथं शक्य असेल तिथं विहिरीचं पाणी, जर आपण शेततळे पावसाच्या पाण्याने भरले असेल तर त्या शेततळ्याचं पाणी, धरण किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर तिथलं पाणी आपण नैसर्गिक स्रोत जो आहे तो वापरला पाहिजे. बोरवेलचं पाणी आपण टाळलं पाहिजे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये बोरवेलच्या पाण्याचाही जडपणा आहे तो खूप कमी असतो. असे पाणी आपण नक्की वापरू शकता. मग आपल्याला एकदा तो पाण्याचा स्रोत कळला की कोणत्या पाण्याला गुणवत्ता आहे, तर ते पाणी आपल्याला निवडायचे आणि ते फवारणीसाठी आपल्याला वापरायचे. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचा पाण्याची निवड करू आणि कमी जड किंवा चवीला गोड जे की बिसलरी वॉटर, तसं पाणी जर आपण फवारणीसाठी वापरू शकलो तर निश्चितच आपल्याला जे औषधांची परिणामकारकता आहे ती खूप चांगली मिळेल. दरवेळेला शक्य नसेल की बिसलरीचं पाणी वापरणं, पण असा पाण्याचा साठा आपण शोधून ठेवला पाहिजे की जिथं आपल्याला असं हलकं पाणी मिळेल आणि ते फवारणीसाठी आपण वापरू शकू.